नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुरुवातीला या ठिकाणी पार्टनरशिप फायनल अकाउंट पहिलं प्रकरण अभ्यासलं. त्यानंतर दुसरं प्रकरण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, त्याचेसुद्धा एक 15 प्रॉब्लेम अभ्यासले. त्यानंतर ॲडमिशन ऑफ ए पार्टनर्स, त्याचेसुद्धा 14-15 प्रॉब्लेम अभ्यासले. त्यानंतर रिटायरमेंट ऑफ ए पार्टनर्स हाही टॉपिक आपण बघितला. आता त्याच्याच पुढचा या ठिकाणी 6वं प्रकरण आहे आणि ते महत्त्वाचं आहे की त्याचं नाव आहे डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म या टॉपिकमध्ये महत्त्वाच्या ज्या काही पॉईंट्स आहेत ते आपण त्याचा स्टडी करणारच आहोत. परंतु बोर्डाला हा टॉपिक 10 मार्कसाठी विचारला जातो आणि या टॉपिकचं ऑब्जेक्टिव्ह पण 1-2 मार्कसाठी विचारलं जातं. अशा प्रकारे हा 10 ते 12 मार्कसाठी येणारा टॉपिक आहे. प्रॉब्लेम प्लस ऑब्जेक्टिव्ह या टॉपिकमध्ये विचारलं जातं. त्यामुळं या डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्ममध्ये कधी जर्नल एंट्री विचारतात किंवा लेजर अकाउंट विचारतात. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी दोन्हीची तयारी करणं गरजेचं आहे, जर्नल प्लस लेजर. कारण या डिझॉल्युशन टॉपिकमध्ये बोर्डामध्ये या ठिकाणी जर्नल किंवा लेजर विचारलं जाऊ शकतं. चला तर मग आपण या ठिकाणी या नव्या टॉपिकला सुरुवात करू, ज्याचं नाव आहे डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. डिझॉल्व म्हणजे बंद करणे, लक्षात घ्या. चालू पार्टनरशिप फर्म या ठिकाणी बंद करणे, हे थोडक्यात या डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्मचा अर्थ आहे. कंप्लीट क्लोज डाऊन बिझनेस, इट इज कॉल्ड ॲज डिझॉल्युशन, लक्षात घ्या. चला मग या ठिकाणी आज आपण या डिझॉल्युशन टॉपिकला सुरुवात करू. सुरुवातीच्या स्लाईडमध्ये तुम्हाला टॉपिकचं नाव दिसत असेल, डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. आता सेकंड स्लाईडमध्ये या डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्मचा तुम्हाला या ठिकाणी इंट्रोडक्शन पार्ट या ठिकाणी आहे, तो या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा, डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म इंट्रोडक्शन सुरुवातीला वाचतोय, नंतर मी व्यवस्थित एक्सप्लेन करतोय. बघा, डिझॉल्युशन मीन्स टू वाइंडिंग अप और टू क्लोज डाउन when business relation among the partners in partnership firm comes to an end, it is known as dissolution of partnership firm. डिझॉल्युशन म्हणजे लक्षात घ्या, वाइंडिंग अप, बिझनेस क्लोज करणे किंवा या ठिकाणी बिझनेसचा सगळं जो काय व्यवहार आहे बिझनेस तो पूर्णपणे स्टॉप करणे किंवा घाशा गुंडाळणे, थोडक्यात व्यवसाय बंद करणे. आणि बंद करत असताना व्यवसाय यामध्ये जे पार्टनर आहेत ए आणि बी, या पार्टनर्सचा सुद्धा स्वतःमधलं रिलेशन, बिझनेस करार या ठिकाणी संपुष्टात येतो किंवा एंड होतो, त्याला म्हणायचं डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. की व्यवसाय तर बंद होतो, त्याच्यासोबत पार्टनरमधले रिलेशनसुद्धा, आर्थिक व्यवहाराचे रिलेशन क्लोज केले जातात, त्याला म्हणायचं डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. बघा, मग पुढं या ठिकाणी अजून त्याची माहिती दिलेली आहे. इंट्रोडक्शन पार्ट बघा. वेन ऑल पार्टनर डिसाइडेड टू डिसकंटिन्यू फ्रॉम पार्टनरशिप फर्म, it results into dissolution of partnership firm. The relationship between partner is referred to as partnership firm, while all the partners collectively are called of the firm. म्हणजे एकत्रित पार्टनर येतात परंतु त्यांचा बिझनेस कंटिन्यू होत नाही, तर डिसकंटिन्यू म्हणजे अडथळे येतात पार्टनरशिप फर्म चालवताना. त्यामुळं बिझनेस जो आहे तो डिसकंटिन्यू होतो, कॉलॅप्स होतो, एंड होतो, त्याला म्हणायचं डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. मग या डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्मचा रिझल्ट्स पण बघणं गरजेचं आहे की पार्टनरशिप फर्म ही प्रॉफिटमध्ये या ठिकाणी डिझॉल्व केली आहे का लॉसमध्ये डिझॉल्व केलेली आहे. तर या दोन्ही गोष्टी या ठिकाणी डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्ममध्ये बघणं खूप महत्त्वाचं आहे. कारण
पार्टनर्स एकत्र येतात, व्यवसाय व्यवस्थित चालवतात, प्रॉफिट झाला वाटून घेतात, लॉस झाला वाटून घेतात. परंतु अशी काय एक परिस्थिती येते की जिथं दोन पार्टनरचं या ठिकाणी विचार होऊन ती फर्म किंवा ती पार्टनरशिप फर्म क्लोज केली जाते, एंड केली जाते. त्यालाच म्हणायचं डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. मग पार्टनरशिप फर्म डिझॉल्व करणं खूप महत्त्वाचं आहे कायद्याच्या दृष्टिकोनातनं. ते पुढं बघणारच आहोत आपण. बघा पुढं या ठिकाणी आता डेफिनेशन, डिझॉल्युशनची डेफिनेशन बघा. द डिझॉल्युशन ऑफ द पार्टनरशिप बिटवीन ऑल द पार्टनर्स ऑफ ए फर्म इज कॉल्ड द डिझॉल्युशन ऑफ फर्म. म्हणजे डिझॉल्युशन म्हणजे काय लक्षात घ्या, दोन किंवा दोनपेक्षा जास्त पार्टनर एकत्र येतात, त्यांचा व्यवसाय व्यवस्थित करतात, परंतु काही अडचणी आल्यामुळं संस्था क्लोज केली जाते, ब्रेकडाऊन केली जाते, एंड ऑफ बिझनेस केला जातो. त्याला म्हणायचं डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. बघा पुढं दिलेलं आहे, इट इज कम्प्लीट ब्रेकडाऊन ऑफ द रिलेशन ऑफ पार्टनरशिप बिटवीन ऑल द पार्टनर्स. म्हणजे जे पार्टनरचे रिलेशन्स असतात ते पूर्णपणे थांबवले जातात, त्याला म्हणायचं डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. मग ए आणि बी पार्टनर आहेत, त्या दोघांना वाटलं की आपली फर्म तोट्यात चाललेली आहे, लॉसमध्ये बिझनेस चाललेला आहे, तर ते दोघं एकत्र येतात आणि जो आपला पार्टनरशिप फर्मचा बिझनेस आहे तो कम्प्लिटली क्लोज करतात, एंड ऑफ करतात. त्याला म्हणायचं डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. ही संस्था पूर्णपणे बंद करणे, त्यासाठी त्याचीसुद्धा वेगवेगळी कारणं आहेत. की डिझॉल्युशन करत असताना सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या कारणासाठी डिझॉल्युशन केलं जातं. किंवा अजून एखादी व्याख्या या ठिकाणी आपण बघू शकतोय की डिझॉल्युशन म्हणजे काय, इट इज द ॲक्ट ऑर प्रोसेस ऑफ एंडिंग अँड ऑफिशियल ऑर्गनायझेशन ऑर लीगल ॲग्रीमेंट. कायदेशीर करारानुसार या ठिकाणी आपण सगळा बिझनेस क्लोज करणे, याला म्हणायचं डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. तर पुढं बघा या ठिकाणी रिझन फॉर डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. वेगवेगळी कारणं आहेत डिझॉल्युशन करण्याची, संस्था बंद करण्याची. ती कारणं या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. लक्षात घ्या, बाय व्हॉलेंटरी ॲक्ट ऑफ पार्टनर्स, VRS म्हणतो आपण, स्वइच्छा निवृत्ती. अनेक भागीदार या ठिकाणी सुरुवातीला एकत्र येऊन व्यवसाय करतात आणि एक 20, 30, 40, 50 वर्षानंतर त्यांना असं वाटतं की आपण आता VRS घ्यायची, की या ठिकाणी ते स्वइच्छा निवृत्ती घेतात आणि स्वइच्छा निवृत्ती घेतली की आपला बिझनेस हा डिझॉल्युशनचा बिझनेस क्लोज केला जातो. अशा प्रकारे दोन पार्टनरमध्ये दोघांपैकी एकाला वाटलं काय नाही आता आपण निवृत्ती स्वीकारायची, तर निवृत्ती स्वीकारत असताना मग तो बिझनेसमधून निवृत्त होतो. मग त्यावेळी जो बिझनेस क्लोज केला जातो, एंड केला जातो, ते आहे डिझॉल्युशनचं पहिलं रिझन की VRS घेणं. त्यानंतर दुसरं आहे बघा, वेन द पिरियड इज एक्सपायर्ड. जर समजा कालावधी संपला, आपण ठरवलं की आपण 10 वर्षासाठी एकत्र पार्टनरशिप फर्मचा बिझनेस करत आहोत, तर 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो बिझनेस आपोआप क्लोज केला जातो. त्याला म्हणायचं डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. की व्यक्ती 5, 10, 15 वर्ष एकत्र येतात आणि त्या करारानुसार एकत्र येऊन फर्म चालू करतात, प्रॉफिट वाटून घेतात, लॉस वाटून घेतात. परंतु जर पिरियड एक्सपायर झाला, कालावधी पूर्ण झाला, तर ती पार्टनरशिप फर्म डिझॉल्व केली जाते, एंड केली जाते. त्याला म्हणायचं डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्मचं ते एक कारण आहे. त्यानंतर पुढं आहे बघा तिसरं, कम्प्लीट द वर्क. म्हणजे पार्टनर्समध्ये ए आणि बी पार्टनरने ठरवलं, लक्षात घ्या, कम्प्लीट द वर्क,
ए अँड बी पार्टनरनी ठरवलं की एखादं काम हाती घेतलं, म्हणजे बारामती ते पुणे रस्ता बांधायचा असेल तर या ठिकाणी तो रस्ता पूर्ण झाला असेल तर त्या ठिकाणी या ठिकाणी काम संपलं, वर्क संपलं, मग या ठिकाणी 1 वर्षात किंवा 2 वर्षात बिझनेस हा क्लोज केला जातो पार्टनरशिप फर्मचा. त्याला म्हणायचं डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्मचं. ते एक रिझन आहे की काम संपलं, या ठिकाणी बिझनेस एंड केला जातो, पार्टनरशिप फर्म एंड केली जाते. एखादं काम कंप्लीट झालं की या ठिकाणी आपला बिझनेस आहे तो डिझॉल्व केला जातो, एंड केला जातो, ब्रेकडाऊन केला जातो. ही एक तिसरं कारण आपण बघितलं की कंप्लीट द वर्क. त्यानंतर पुढं आहे चौथं कारण, बघा लक्षात घ्या, इन्सॉल्वन्सी ऑफ ऑल पार्टनर. आता इन्सॉल्वन्सी लक्षात घ्या, इन्सॉल्वन्सी म्हणजे दिवाळखोरी. सगळेच पार्टनर दिवाळखोर झाले तर अशा वेळी तुमचा बिझनेस हा डिझॉल्व केला जातो, पार्टनरशिप फर्म डिझॉल्व केली जाते. सॉल्वंट म्हणजे ज्याची परिस्थिती चांगली आहे तो, परंतु इन्सॉल्वंट म्हणजे ज्याच्याकडं या ठिकाणी कर्ज, उदाहरणार्थ आपण बघू शकतोय या ठिकाणी 5 लाख रुपये त्याची प्रॉपर्टी आहे, परंतु त्याला इतर लोकांचे सगळे देणे मिळून 9 लाख रुपये द्यायचे आहेत. अशा वेळी ती व्यक्ती फक्त 5 लाख देऊ शकते, वरचे 4 लाख देऊ शकत नाही. तर वरचे जो 4 लाखाचा फरक आहे तो या ठिकाणी कोर्ट त्यांना इन्सॉल्व्हंट डिक्लेअर करतं, दिवाळखोर डिक्लेअर करतं. त्या व्यक्तींसोबत कुणीही व्यवहार करायचा नाही, आणि जर केला तर कोर्टात त्याच्याविरुद्ध केस दाखल करता येणार नाही. अशा व्यक्तींना इन्सॉल्व्हंट असं म्हणतात, दिवाळखोरी डिक्लेअर केलेली असते. तर सगळेच पार्टनर दिवाळखोर झाले तर पार्टनरशिप फर्मचा बिझनेस हा डिझॉल्व केला जातो, एंड केला जातो. ते एक कारण आहे की डिझॉल्युशनचं इन्सॉल्वन्सी डिक्लेअर करणं. त्यानंतर पुढं आहे बघा, 5वं आहे इल्लीगल बिझनेस. जर इल्लीगल बिझनेस असेल, बेकायदेशीर व्यवसाय असेल, पार्टनरशिप फर्म असेल, तर तीसुद्धा डिझॉल्व केली जाते, एंड केली जाते, कंप्लीट स्टॉप केली जाते. त्याला म्हणायचं बेकायदेशीर व्यवहार. हे एक कारण असतं की डिझॉल्युशन ऑफ फर्म याच्यामुळं होऊ शकते. बेकायदेशीर व्यवहार असतील तर ते या ठिकाणी अनलॉफुल इल्लीगल बिझनेससुद्धा या ठिकाणी बंद केले जातात. तो एक डिझॉल्युशनचं कारण आहे. त्यानंतर 6वं कारण बघा, पार्टनरशिप ॲट विल कॅन बी डिझॉल्व बाय गिविंग नोटीस ऑफ 14 days. म्हणजे या ठिकाणी पार्टनरशिप फर्ममध्ये त्यांच्या करारानुसार एक 10 वर्षाचा विल म्हणजे करार, लक्षात घ्या, 15 वर्षाचा करार असेल, करार संपला केली या ठिकाणी आपली फर्म डिझॉल्व केली जाते. अशा पद्धतीचे करार स्टॅम्पवरती करून पार्टनरशिप फर्म ए आणि बी चालू करतात. करार संपला, 15 वर्ष पूर्ण झाली की या ठिकाणी आपोआपच पार्टनरशिप फर्म या ठिकाणी डिझॉल्व केली जाते. त्यासाठी 14 दिवस अगोदर नोटीस पाठवून या ठिकाणी इन्फॉर्मेशन पार्टनर्सला दिली जाते आणि मग अशी विलनुसार फर्म जी सुरू केलेली असते ती डिझॉल्व केली जाते. अशा प्रकारे ही 6 कारणं आपण बघितली डिझॉल्युशनची. परत एकदा बघा, या ठिकाणी व्हॉलेंटरी ऑफ पार्टनर्स VRS घेतले असेल, पिरियड एक्सपायर झाला असेल, कंप्लीट वर्क कामकाज पूर्ण झालं असेल तर, त्यानंतर 4थं बघा, या ठिकाणी इन्सॉल्वन्सी डिक्लेअर केली असेल तर, इल्लीगल बिझनेस असेल तर, आणि या ठिकाणी करार संपला असेल तर या ठिकाणी आपली पार्टनरशिप फर्म डिझॉल्व केली जाते. ही त्याची महत्त्वाची प्रमुख कारणे या ठिकाणी डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्मची आपण अभ्यासलेली आहेत. आता पुढं या ठिकाणी महत्त्वाचा भाग आपण थेअरीमध्ये अभ्यासला. आता पुढं महत्त्वाचा अकाउंटिंग ट्रीटमेंट. तुमच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचं आहे की डिझॉल्युशन करत असताना, फर्म बंद करत असताना अकाउंटिंग दृष्ट्या
ट्रीटमेंट कशी केली जाते आणि त्याचे इफेक्ट कसे करायचे ते महत्त्वाचे, ते व्यवस्थित आहे का, आपल्याला हे प्रॉब्लेम सोडवताना खूप महत्त्वाचं आहे, उपयुक्त आहे. त्यामुळं सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. आता पहिलं बघा अकाउंटिंग ट्रीटमेंट. फर्स्ट आहे ऑल असेट्स आर रिअलाइज्ड. म्हणजे फर्म डिझॉल्व केले असेल, बंद केले असेल, बंद करणार असेल तर सगळ्या असेट विकाव्या लागतात. रिअलाइज म्हणजे विकणे, आपण ॲडमिशनमध्ये बघितलं आहे. सगळ्या असेट या रिअलाइज केल्या जातात. म्हणजे या ठिकाणी ज्या बॅलन्स शीटला असेट आपल्या दिलेल्या आहेत त्या पूर्ण असेट रिअलाइज केल्या जातात, विकल्या जातात. आता दुसरं बघा ऑल लॅबिलिटीज आर पेड ऑफ द पार्टनरशिप फर्म. म्हणजे सगळ्या लॅबिलिटी पण पेड केले जातात. म्हणजे कोणत्या, थर्ड पार्टी लॅबिलिटी, की ज्यांचं आपल्याला पैसे द्यावेच लागतात अशा लॅबिलिटीसुद्धा आपल्याला पेड कराव्या लागतात. म्हणजे सगळ्या असेट या ठिकाणी विकायच्या आहेत आणि या ठिकाणी सगळ्या लॅबिलिटी जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या आपल्याला पेड करणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरं बघा पेड रियलायझेशन एक्सपेन्सेस. समजा संस्था बंद करण्यासाठी काही खर्च आला कायदेशीरदृष्ट्या तर तो पण खर्च या ठिकाणी पेड करावा लागतो. पहिल्यांदा रियलायझेशन एक्सपेन्सेस पण पेड करणं आवश्यक आहे, कायदेशीरदृष्ट्या तो खर्च द्यावाच लागतो. त्यानंतर चौथं बघा आउटसाइडर लॅबिलिटी. म्हणजे या ठिकाणी तिराहित व्यक्तीचं देणं, बिझनेसच्या ज्या काही इतर व्यक्ती आहेत त्यांचं देणं. आउटसाइडर म्हणजे इतर लॅबिलिटीज. इनसाईड आणि आउटसाईड असे लॅबिलिटीचे दोन प्रकार आहेत. इनसाईड म्हणजे आपलं स्वतःचं कॅपिटल, स्वतःचं या ठिकाणी भांडवल वगैरे, त्याला म्हणायचं इनसाईड. पण आउटसाईड म्हणजे इतर व्यक्तींचं देणं, ते पहिल्यांदा डिझॉल्युशन करत असताना पेडच करावं लागतं. त्या पद्धतीने इतर व्यक्तींचे पैसे द्यावे लागतात. आता आउटसाइडर लॅबिलिटीमध्ये कोण कोण येतं ते महत्त्वाचं आहे बघा. क्रेडिटर्स, आपण इतर व्यक्तींकडून उदार माल आणला असेल तर त्यांचे पैसे आपल्याला द्यावेच लागतात. रॉ मटेरियल आपण क्रेडिटवर परचेस केलं असेल तर फर्म डिझॉल्व करताना, बंद करताना क्रेडिटरचे पैसे द्यावेच लागतात. त्यानंतर बिल्स पेबल, बिलाद्वारे आपल्याला इतर व्यक्तींची सुद्धा देणी पेड करावी लागतात, दिली जातात, द्यावी लागतात. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट. आता समजा आपण बँकेकडून करंट अकाउंटवरती ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी घेतली असेल, कर्ज घेतला असेल, ओडी असेल तर ते ओडीसुद्धा, बँक ओव्हरड्राफ्टसुद्धा या ठिकाणी आपल्याला फर्म डिझॉल्व करताना पेड करावं लागतं. त्यानंतर बँक लोन, जर बँकेचं आपण लोन घेतलं असेल, बँकेचं कर्ज घेतलं असेल तर ते सुद्धा आपल्याला पेड करावं लागतं. बँक लोन इट इज पेड, इट इज अन आउटसाइडर लॅबिलिटी. त्यानंतर लोन फ्रॉम ऑदर्स, जर आपण इतर व्यक्तींकडून लोन घेतला असेल ती सुद्धा आपली आउटसाइडर लॅबिलिटी आहे. उदाहरणार्थ पार्टनर्स लोन, पार्टनर्स वाईफ लोन किंवा फ्रेंड्स लोन किंवा उसनवारी पैसे, ॲडव्हान्स काय पैसे घेतले असेल कोणाकडून तर ते सुद्धा या ठिकाणी लोन, इतर व्यक्तींचं लोनसुद्धा आपल्याला पेड करावं लागतं. ती सुद्धा आउटसाइडर लॅबिलिटी आहे. आणि नंतर आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग म्हणजे खर्च देणे बाकी, काही सॅलरी, वेजेस किंवा इतर काही द्यायचं बाकी राहिलं असेल तर ते सुद्धा देणं आपल्याला या ठिकाणी आउटसाइडर लॅबिलिटी म्हणून पेड करावं लागतं. त्यामुळं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेससुद्धा आपल्याला पेड करावे लागतात. अकाउंटिंग दृष्ट्या हे खूप महत्त्वाचे, लक्षात घ्या. परत एकदा सांगतोय, सर्व असेट या ठिकाणी विकाव्या लागतात, लॅबिलिटी पेड कराव्या लागतात, रियलायझेशन एक्सपेन्सेस पेड करावा लागतो आणि आउटसाइडर लॅबिलिटीसुद्धा आपल्याला कोणकोणत्या आहेत त्यासुद्धा कळणं महत्त्वाचं आहे. त्यामध्ये क्रेडिटर, बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट, बँक लोन, लोन फ्रॉम ऑदर्स आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस या आउटसाइडर लॅबिलिटी आहेत. पुढं या ठिकाणी बघा आपल्याला ही झाली अकाउंटिंग ट्रीटमेंट बघितली आपण. आता
अकाउंटिंग प्रोसिजर बघायची आपल्याला, लक्षात घ्या. अकाउंटिंग प्रोसिजर की डिझॉल्युशनमध्ये सुद्धा या ठिकाणी 2 टाईप्स आहेत, लक्षात घ्या. डिझॉल्युशनमध्ये देर आर 2 टाईप्स ऑफ डिझॉल्युशन किंवा अकाउंटिंग प्रोसिजर त्याला आपण म्हणत असतो. त्यामध्ये बघा, लक्षात घ्या, पहिलं आहे सिंपल डिझॉल्युशन. सिंपल डिझॉल्युशन यामध्ये ॲसेट विकायच्या, लॅबिलिटी पेड करायच्या, त्याचेच प्रॉब्लेम आपण सुरुवातीला बघणार आहोत. आणि नंतर या ठिकाणी दुसरं आहे बघा, डिझॉल्युशन अंडर इन्सॉल्वन्सी सिच्युएशन. दिवाळखोरी झाल्यानंतर या ठिकाणी अकाउंटिंग ट्रीटमेंट कशी करायची, कोणते अकाउंट तयार करायचे, हे सुद्धा आपण या ठिकाणी नंतर अभ्यासणार आहोत, त्याचे प्रॉब्लेम. सुरुवातीला आपण सिंपल डिझॉल्युशनमध्ये कोणते अकाउंट तयार करायचे, त्याची प्रोसिजर कशी आहे डिझॉल्युशनची, त्याची तयारी या ठिकाणी आपण करणार आहोत, बघणार आहोत. बघा, सुरुवातीला सिंपल डिझॉल्युशन, त्यामध्ये लक्षात घ्या, वेन ऑल पार्टनर्स ऑफ पार्टनरशिप फर्म आर सॉल्वंट, म्हणजे सगळे पार्टनर या ठिकाणी सॉल्वंट असतात, त्यांची परिस्थिती चांगली असते, आपण इतर व्यक्तींचे पैसे सहज देऊ शकतो, त्याला म्हणायचं सिंपल डिझॉल्युशन. या सिंपल डिझॉल्युशनमध्ये लक्षात घ्या, आपण इतर व्यक्तींचे सहज देणे पेड करू शकतो, त्याला म्हणायचं सिंपल डिझॉल्युशन. म्हणजे आपली स्वतःची प्रॉपर्टी या ठिकाणी 15 लाख आहे आणि फक्त आपल्याला इतर व्यक्तींचे देणे या ठिकाणी 4 लाख आहे, आपण या ठिकाणी ते पैसे इझी देऊ शकतो, त्याला म्हणायचं सिंपल डिझॉल्युशन. आता या सिंपल डिझॉल्युशनमध्ये कोणकोणते अकाउंट तयार करावं लागतात, हा महत्त्वाचा भाग आहे अकाउंटिंग दृष्ट्या, लक्षात घ्या. हे अकाउंट तुम्ही जरा व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिलं अकाउंट आहे, लक्षात घ्या, रियलायझेशन अकाउंट. आता हे रियलायझेशन अकाउंट आपल्याला तयार करावं लागतं आणि लेजर अकाउंटिंगमध्ये रियलायझेशन अकाउंटला सगळ्या असेट, थर्ड पार्टी लॅबिलिटी, एक्सपेन्सेस हे ट्रान्सफर करावे लागतात. आणि रियलायझेशन अकाउंट हे आपल्याला या ठिकाणी इट इज ए नॉमिनल अकाउंट, लक्षात घ्या. रियलायझेशन अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारलं जातं की रियलायझेशन अकाउंट कोणतं अकाउंट आहे, तर रियलायझेशन हे नॉमिनल अकाउंट आहे, लक्षात घ्या. म्हणजे रियलायझेशन अकाउंट तुम्हाला विचारलं तर नॉमिनल अकाउंट आहे ऑब्जेक्टिव्हला. रियलायझेशन अकाउंटला आपण असेट पाठवत असतो, लॅबिलिटी थर्ड पार्टी पाठवत असतो, असेट विकत असतो, लॅबिलिटी पेड करत असतो आणि एक्सपेंडिचर रियलायझेशनचा खर्चसुद्धा पेड करतो. रियलायझेशन अकाउंटला आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस मिळतो, तो प्रॉफिट किंवा लॉस आपण पार्टनर्स कॅपिटलला ट्रान्सफर करत असतो. म्हणजे पहिलं अकाउंट आहे रियलायझेशन अकाउंट. आणि आपण ॲडमिशन ऑफ पार्टनरशिप फर्ममध्ये रिव्हॅल्युएशन, तिथं पुनर्मूल्यांकन खातं बघितलं. रिव्हॅल्युएशन अकाउंट अँड रियलायझेशन अकाउंट, देर आर 2 डिफरंट अकाउंट. बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं, रिव्हॅल्युएशनच टाकतात डिझॉल्युशनमध्ये, तर ते रिव्हॅल्युएशन अकाउंट वेगळं आणि हे रियलायझेशन अकाउंट वेगळं. त्यामुळं त्या दोन्हीमध्ये फरक आहे, तो फरक समजून घ्या व्यवस्थित. डिझॉल्युशन टॉपिक म्हणलं की रियलायझेशन आणि ॲडमिशन म्हणलं की रिव्हॅल्युएशन, हे 2 महत्त्वाचे फरक लक्षात घ्या. रियलायझेशन अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. त्यानंतर दुसरं अकाउंट या ठिकाणी पार्टनरशिप कॅपिटल अकाउंट. हे आपण ॲडमिशनमध्ये, रिटायरमेंटमध्ये बघितलं. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ABC, पार्टनर डेबिट साईड, क्रेडिट साईड, बॅलन्स आपण ब्रॉट डाऊन करत असतो. त्यानंतर जनरल रिझर्व फंड आपण वाटून घेत असतो. त्यानंतर रियलायझेशनचा प्रॉफिट वगैरे पाठवत असतो किंवा लॉस पाठवत असतो. आणि नंतर पार्टनर कॅपिटलचा बॅलन्स आपण कॅश किंवा बँक अकाउंटला, शेवटच्या अकाउंटला पाठवत असतो. हे झालं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. परंतु काही वेळे काही प्रॉब्लेममध्ये लक्षात घ्या की करंट अकाउंट देतात. मग अशा वेळी लक्षात घ्या आपलं कॅपिटल फिक्स राहतं आणि सगळ्या ट्रीटमेंट या पार्टनर्स करंट अकाउंटवरती कराव्या लागतात. मग अशा वेळी आपल्याला हे
करंट अकाउंट तयार करावं लागतं. तसा प्रॉब्लेम पण मी घेणार आहे, परंतु कॅपिटल त्यावेळी फिक्स राहतं, म्हणजे फिक्स्ड कॅपिटल मेथड जिथं करंट अकाउंट येतं. आणि जर करंट आलं नाही तर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड जिथं कॅपिटलवरच आपण ट्रीटमेंट करत असतो. म्हणजे कधी कॅपिटल अकाउंट तयार करायची की कॅपिटलचा बॅलन्स दिला कॅपिटल अकाउंट तयार करा, पण करंट अकाउंटचा बॅलन्स दिला तर कॅपिटल फिक्स राहणार आहे आणि करंट अकाउंटवरती ट्रीटमेंट करायच्या आहेत. त्यानंतर काही वेळेस पार्टनर्स लोन अकाउंट पण आपण तयार करतो आणि ते लोन अकाउंट कॅश अकाउंटनुसार लोन अकाउंट पेड करत असतो. त्यामुळं किंवा डायरेक्ट लोन कॅशच्या क्रेडिटला किंवा बँकेच्या क्रेडिटला लिहिलं तरी बरोबर आहे, परंतु टेक्स्टबुकमध्ये या ठिकाणी लोन अकाउंट पण तयार केलेलं आहे की ते लोन अकाउंट जाताना फर्म क्लोजच करतोय, डिझॉल्व करतोय, तर लोनचे पैसे पेड करणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाचं अकाउंट ते म्हणजे टॅली होणारं तुमचं कॅश ऑर बँक अकाउंट. प्रॉब्लेममध्ये जर कॅश बॅलन्स दिला असेल तर कॅश अकाउंट तयार करा, बँक बॅलन्स दिला असेल तर बँक अकाउंट तयार करा. म्हणजे तुमचं टॅली होणारं जे अकाउंट आहे ते म्हणजे कॅश ऑर बँक अकाउंट. कॅश अकाउंटला बॅलन्स आपण ब्रॉट डाऊन करत असतो आणि ॲसेट विकल्या कॅश अकाउंटला घेतो, लॅबिलिटी पेड केल्या कॅश अकाउंटला घेत असतो. त्याच पद्धतीने पार्टनर्स कॅपिटलचा बॅलन्स कॅश अकाउंटला आपण ट्रान्सफर करत असतो आणि सगळ्यात शेवटी तुमचं कॅश ऑर बँक अकाउंट टॅली होतं. अशा प्रकारे या डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्ममध्ये हे 5 महत्त्वाचे अकाउंट आपण बघितलेले आहेत. त्यातले प्रामुख्याने 3च अकाउंट आपण दरवेळी प्रॉब्लेमला यूज करत असतो, परंतु ते 5 अकाउंट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून हे 5 अकाउंट बघा. परत एकदा बघा की या ठिकाणी आपल्याला कोणकोणते अकाउंट डिझॉल्युशनमध्ये तयार करावं लागतात. पहिलं अकाउंट आहे रिलायझेशन अकाउंट. लक्षात घ्या, रिलायझेशनचं स्पेलिंग REALISATION, रिलायझेशन अकाउंट. दुसरं अकाउंट आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि तिसरं या ठिकाणी रेग्युलर आपण तयार करतो कॅश ऑर बँक अकाउंट. हे महत्त्वाचे 3 अकाउंट लक्षात घ्या, रिलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि तिसरं कॅश ऑर बँक अकाउंट. जर करंट अकाउंट दिलं, प्रॉब्लेममध्ये करंट अकाउंटचा बॅलन्स दिला तरच करंट अकाउंट तयार करायचं, कॅपिटल फिक्स्ड राहणार आहे, लक्षात घ्या. आणि लोन अकाउंट जर दिलं तर पार्टनर्स लोन अकाउंट एक तयार करतो आपण आणि ते लोन जाताना पेड करतो. अशा प्रकारे सिंपल डिझॉल्युशन या सिंपल डिझॉल्युशनमध्ये आपण हे महत्त्वाचे एक 4-5 अकाउंट तयार करत असतो. पहिलं बघा रिलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि महत्त्वाचं कॅश ऑर बँक अकाउंट. जर करंट अकाउंट दिलं तर करंट अकाउंट आणि पार्टनर्स लोन दिलं तर पार्टनर्स लोन अकाउंट. अशा पद्धतीने हे आपण सिंपल डिझॉल्युशनमध्ये एवढेच अकाउंट महत्त्वाचे तयार करतो. लेजर विचारलं तर, जर्नल विचारलं तर जर्नल एंट्री करायचे, लक्षात घ्या. तर या पद्धतीने आज या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण डिझॉल्युशन हा टॉपिक महत्त्वाचा सुरू केला. यामध्ये बघा डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्ममध्ये डिझॉल्युशन म्हणजे वाइंडिंग अप ऑफ द बिझनेस किंवा क्लोज डाऊन द बिझनेस, इट इज कॉल्ड ॲज डिझॉल्युशन. त्यामध्ये पार्टनर्समधलं रिलेशन पूर्णपणे स्टॉप केलं जातं, त्याला म्हणायचं डिझॉल्युशन. मग किंवा डिझॉल्युशनची डेफिनेशन पण दिलेली आहे, ब्रेक डाऊन द रिलेशन ऑफ पार्टनर्स, इट इज कॉल्ड ॲज डिझॉल्युशन. किंवा कंप्लीट क्लोज ऑफ द बिझनेस, इट इज कॉल्ड ॲज डिझॉल्युशन ऑफ बिझनेस. त्यानंतर या ठिकाणी डिझॉल्युशनची कारणं बघितली की फर्म डिझॉल्युशन का होतं, की एखाद्या पार्टनरने स्वइच्छा निवृत्ती घेतली किंवा या ठिकाणी आपल्या पार्टनरशिप फर्मचा कालावधी संपला असेल किंवा एखादं काम कंप्लीट झालं असेल किंवा सगळेच पार्टनर दिवाळखोर झाले असतील किंवा इल्लीगल व्यवसाय असेल तर तो बंद केला जातो, कायदेशीरदृष्ट्या अनलॉफुल बिझनेस क्लोज केला जातो. आणि जर समजा आपण करारानुसार एकत्र आलो असेल विलनुसार तर त्याला 14 दिवस नोटीस पाठवून तो
करार संपला 15-20 वर्षाचा की बिझनेस आपला क्लोज केला जातो, एंड केला जातो. हे डिझॉल्युशनची बघितली कारणं. अकाउंटिंग ट्रीटमेंट पण बघितल्या की डिझॉल्युशन करत असताना सगळ्या असेट विका, लॅबिलिटी पेड करा, रिलायझेशन एक्सपेंडिचर पेड करा, थर्ड पार्टी लॅबिलिटी आपण बघितल्या. त्यानंतर पुढं या ठिकाणी अकाउंटिंग प्रोसिजरमध्ये 2 प्रकारे डिझॉल्युशन केलं जातं, सिम्पल डिझॉल्युशन आणि दुसरं आहे डिझॉल्युशन अंडर इन्सॉल्वन्सी सिच्युएशन, दिवाळखोरीमध्ये. तर आपण आज फक्त बघितलं सिम्पल डिझॉल्युशनमध्ये सर्व पार्टनरची परिस्थिती ही सॉल्वंट असते, व्यवस्थित असते, चांगली असते आर्थिक परिस्थिती. फायनान्शियल कंडिशन इट इज गुड, इट इज कॉल्ड ॲज सॉल्वंट ऑफ पार्टनरशिप फर्म. मग या सॉल्वंटमध्ये सिम्पल डिझॉल्युशनमध्ये महत्त्वाचे अकाउंट बघितले आपण, त्याची माहिती आपण बघितली. या ठिकाणी पहिलं अकाउंट आहे रिलायझेशन अकाउंट, दुसरं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, तिसरं आहे महत्त्वाचं कॅश ऑर बँक अकाउंट. जर आपल्याला चौथं करंट अकाउंटचा बॅलन्स दिला तर करंट अकाउंट तयार करायचं, कॅपिटल फिक्स राहणार आहे कंसात दिले त्या पद्धतीने. आणि एखाद्या वेळी जर पार्टनर्स लोन दिलं तर पार्टनर्स लोन अकाउंट तयार करा आणि ते लोन पेड पण करायचं आहे आणि त्याचं कॅशचा किंवा बँकेचा बॅलन्स तिथं ट्रान्सफर करायचा आहे. अशा पद्धतीने सिम्पल डिझॉल्युशनमध्ये हे 5 महत्त्वाचे अकाउंट आपण बघितलेले आहेत. आता या ठिकाणी या रिलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कॅश ऑर बँक अकाउंट त्याचं फॉर्मॅट आपण नेक्स्ट लेक्चरला अभ्यासणार आहोत की ज्यामध्ये तुम्हाला या तिन्ही अकाउंटचं फॉर्मॅट कशा पद्धतीने तयार केलं जातं, ते अकाउंट कसे तयार केले जातात, पोस्टिंग कसं केलं जातं हे नेक्स्ट लेक्चरला आपण घेणार आहोत. परंतु हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे कारण 10 मार्क इझी मिळून जातात. अतिशय सोपा आणि 10 पैकी 10 मार्क मिळवून देणारा हा डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म हा टॉपिक आहे. आणि या टॉपिकला लक्षात घ्या की जर्नल एंट्री पण कधी कधी विचारतात किंवा लेजर अकाउंट पण विचारतात. त्यामुळं दोन्हीची तयारी करणं खूप महत्त्वाचं आहे. डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्ममध्ये हा महत्त्वाचा भाग आज आपण या इंट्रोडक्टरी पार्टमध्ये अभ्यासला. जरी तुम्हाला काही शंका असतील तरी या ठिकाणी विचारा आणि नेक्स्ट लेक्चरला आपण फॉर्मॅट बघून या ठिकाणी त्याचं प्रॉब्लेमसुद्धा या टॉपिकचे बघणार आहोत. तुमच्या टेक्स्टबुकमधलंच या ठिकाणी 206, 207, 208 पानांचं हा इंट्रोडक्शनचा भाग आपण अभ्यासलेला आहे. तरी तुम्हाला काही शंका असतील तरी विचारा आणि सर्व लेक्चर्स, सर्व व्हिडिओ व्यवस्थित ऐका जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी पूर्ण त्याचा फायदा होणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी आज आपण थांबणार आहोत. धन्यवाद. थँक्यू.